श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 68. दयाळराव स्वामी पंढरपूरहून परत आले. घरात प्रवेश करताच त्यांनी आपली पडशी जागेवर ठेवली. स्नान संध्या आटोपून थोडी विश्रांती घेतली आणि ते आपल्या नित्यक्रमाला लागले. पंढरपूरला आलेल्या पूर्णत्वाच्या अनुभूतीचा त्यांनी कुणाजवळच उल्लेख केला नाही. घरातही नाही, बाहेरही नाही. दयाळराव स्वामींनी एकदा आपल्या शिष्याला पुढे उपदेश केला होता. आपली योग्यता स्वतःच्या तोंडानं सांगणं ही खरी योग्यता नव्हे. स्वामींनी केवळ हा उपदेश केला होता असं नाही, त्याचं स्वतःच आचरण लहानपणापासून पूर्णतया केलेलं होतं. 2 दिवसांनी लक्ष्मीबाई गोविंद स्वामींच्या घरी सत्यभामाबाईंना भेटायला गेल्या. सत्यभामाबाई म्हणाल्या, किती भाग्यवान आहात हो तुम्ही. एवढ्या लहान वयात तुमच्या पतिराजांनी अध्यात्म साधनेचं टोक गाठलं, पूर्णत्व प्राप्त करून घेतलं. इकडून किती कौतुकानं आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं. म्हणजे काय म्हणता आहात तुम्ही? मला कळत नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती नाही? पंढरपूरहून आल्यावर दयाळराव स्वामी तुमच्याजवळ पूर्णत्व मिळाल्याचं काही बोलले नाहीत? नाही. प्रवास चांगला झाला, व्यवस्था चांगली झाली एवढंच बोलले. बाकी नाही काही सांगितलं त्यांनी. इकडून सांगणं झालं, दयाळराव स्वामी आता ईश्वररूप झाले आहेत. भक्त ईश्वराशी एकरूप होतो ती पूर्णत्वाची अवस्था त्यांनी मिळवलेली आहे. लक्ष्मीबाईंच्या हृदयात भावनांचा कल्लोळ उमटला. ऐकून आनंद, अभिमान, पतिराजांबद्दल भक्तिभाव अशा अनेक भावना दाटून आल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सत्यभामाबाई मायेने म्हणाल्या, लक्ष्मीबाई, गेल्या 25 वर्षांमध्ये तुम्ही किती अडचणी सोसल्यात, किती आपत्तींना तोंड दिलत आणि आपल्या पतिराजांना कशी साथ दिलीत हे मी चांगलं जाणून आहे. त्या सगळ्यांचं आता सार्थक झालंय. दयाळराव स्वामींनी अध्यात्म साधनेमध्ये जे पूर्णत्व मिळवलं त्याचं श्रेय त्यांना जितकं आहे तितकंच तुम्हालाही आहे. किंबहुना तुम्हाला थोडं जास्त श्रेय द्यावं असं मी म्हणेन. वाटतं त्यांच्याही जीवनाचं सार्थक झालं आणि तुमच्याही. लक्ष्मीबाई घरी परतल्या. त्यांचं मन कृतार्थतेच्या भावनेने भरून आलं होतं. त्यांनी आपल्या पतिराजांचा अधिकार पूर्वीच ओळखली होती. त्या अतिशय पतिपरायण गृहिणी होत्या. पतिराजांना सदैव अनुकूल राहावं ही त्यांना आईवडिलांनी दिलेली शिकवण होती. त्या निष्ठेने त्या आचरत होत्या. शिवाय दयाळराव स्वामींच्या आजींनी त्यांना सांगितलं होतं, पतिर्ही देवो नारीणाम पतिर्बंधू पतिर्गती. हे वचन त्यांनी जीवनाचं एकमेव सूत्र मानलं होतं. घरातले सगळे व्यवहार त्यांनाच पाहावे लागत. आहे त्यात समाधान मानून राहावं, कोंड्याचा मांडा करून घर चालवावं अशी त्यांच्या आईची शिकवण होती. त्या निष्ठेने तसंच वागत राहिल्या. दयाळराव स्वामींच्या धर्मजागरणाच्या कार्यामध्ये उमऱ्या आड राहून त्यांनी भाग घेतला. दयाळराव स्वामी जरी ईश्वर चिंतनात रंगलेले असले तरी त्यांचं लक्ष्मीबाईंवरचं प्रेम कधीही उणावलं नाही. दोघांमधील भावबंध सदैव उत्कट उच्च पातळीवरच राहिला. दयाळराव स्वामींच्या धर्मजागरणाच्या कार्यात त्या मिसळून गेल्या आहेत, एकरूप झाल्या आहेत असंच दिसत राहिलं. 25 वर्षे अशी संसाराची साथ दिल्यावर अचानक आईसाहेब ज्वराने आजारी पडल्या. दयाळराव स्वामी तेव्हा पैठणलाच होते. वैद्यराजांचं औषध लगेच सुरू केलं. श्रीरंग स्वतः औषध वेळेवर द्यायचा. गोविंद स्वामींचंही लक्ष होतं. पण दुखणं वाढत गेलं. 8 दिवसातच आईसाहेबांची तब्येत एकदम बिघडली. त्या अत्यवस्थ झाल्या. गोविंद स्वामी, सत्यभामाबाई दोघे समाचाराला आलेले पाहून लक्ष्मीबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. दयाळराव स्वामी काही निमित्तानं बाहेरच्या खोलीत गेले असताना लक्ष्मीबाई गोविंद स्वामींना म्हणाल्या, आयुष्य आता संपलं. वरचं बोलवणं आलंय मला. मुलांची काळजी नाही वाटत. मुलांचं कसंही होईल. ती जाणती आहेत, खंबीर आहेत. काळजी वाटते ती स्वामींचीच. स्वामींचा स्वभाव हा असा वैराग्यशील. तोंडानं कुणाजवळ काही मागायचे नाहीत. ताट वाढून पुढे ठेवलं आणि आग्रह केला तरच ते जेवणार. नाहीतर उपाशी पोटी वाचत बसणार. शिष्यांनाच समजावीत बसणार तासन तास. कोणाला काही मागणार नाही. दूधही मागणार नाही की पुढच्या तांब्यातलं पाणीही आपणहून फुलपात्रात ओतून पिणार नाही. कसं व्हायचं यांचं?
माझ्या माघारी कोण घेईल यांची काळजी. आईसाहेबांचे डोळे पुन्हा भरून आले. स्वतःला कसंबसं सावरून म्हणाल्या, कोणतंही कारण पुढे करा, अगदी कोणतंही, पण माझ्या माघारी त्यांना पुन्हा विवाह करायला भाग पाडा. एवढंच मागणं आहे. आपल्या चरणी एवढंच मागते. एवढं मला वचन द्या, म्हणजे मी सुखानं डोळे मिटेन. गोविंद स्वामींचे डोळे पाणावले. सत्यभामाबाईंनाही अश्रू आवरेनात. एवढ्यात दयाळराव स्वामी खोलीमध्ये आले आणि बोलणं तसंच राहिलं. 2च दिवसांनी आईसाहेबांचा अंतकाळ आला. त्यांनी एकदम मान टाकली. वैद्यराजांनी हेमगर्भाची मात्रा उगाळून चाटवली. काही क्षण उत्तेजना आल्यासारखं झालं. आईसाहेबांनी एकवार डोळे उघडले. दयाळराव स्वामींवर नजर स्थिर केली. अनेक भावनांचं संमिश्र वादळ उमटलं गेलं. प्रेम, माया, कृतज्ञता, आदरभाव, काळजी, व्याकुळता, आणखी खूप काही. काही क्षण त्या तशाच स्थिर चित्तानी दयाळराव स्वामींकडे पाहत राहिल्या. एक श्वास त्यांनी जोरात आत ओढून घेतला आणि त्यांनी एकदम डोळे मिटले. आईसाहेबांची प्राणज्योत मावळली. श्रीरंग आणि उमा यांना शोक आवरेना. बेभान होऊन ते रडू लागले. गोविंद स्वामींनी श्रीरंगला जवळ घेतलं. त्याच्या पाठीवरून ते हात फिरवू लागले. सत्यभामाबाई उमा जवळ गेल्या. तिच्या डोळ्यात येईल अश्रू पुसत असताना त्यांचे स्वतःचेच डोळे अश्रूंनी भरून आले होते. दयाळराव स्वामींनी आईसाहेबांच्या कपाळावर हात ठेवला. निष्कंप आवाजात म्हणाले, 25 वर्षांचा सहवास संपला. एवढं बोलून ते शांतपणे बाजूला जाऊन बसले. शोक नाही, मोह नाही, काही नाही. समचित्तानं, साक्षी भावानं समोर सगळं ते पाहत राहिले. श्रीराम समर्थ श्रीराम.